प्रणाम. गारपीट जी झाली 17 तारखेला, ही गारपीट पहिल्यांदा झाली का? नाही. 1970 ला गारपीट झाली, 1980 ला गारपीट झाली, 1990 ला गारपीट झाली. पण सगळ्यात जीवघेणी गारपीट जी झाली ती 2014 ला आपल्या पर्टिक्युलर कसमध्ये भागामध्ये 2014 ला सगळ्यात मोठी गारपीट झाली, जी 4 दिवस चालू होती. आणि ब्राह्मणगावच्या हे गवळीचा जो पट्टा आहे नदीकाठचा, तिथपासून तर ती आराई बिराई असं करत बऱ्यापैकी कांद्याचं क्षेत्र त्यावेळेस त्यांनी डॅमेज केलं. आणि त्यावेळेस भाव पण मग त्याच्यामुळे कांद्याचं प्रचंड आवकीचं नुकसान झालं आणि शेवटच्या टप्प्यात नुकसान झालं मार्च महिन्यामध्ये. त्याच्यामुळे भावपातळी त्यावेळेस वाढली होती. आता ही 2 दिवसापासून गारपीट झाली 2026च्या आजच्या वर्षात. त्याच्यानंतर ही 14ला, 16ला, 15ला, 20, 23, 25 ही सातत्याने गारपीट होते. ग्लोबल हा जो मार्च महिना असतो यावेळेस महाराष्ट्रासकट दक्षिण भारतातलं संपूर्ण टेम्परेचर वाढत जातं. आणि दक्षिण भारतातला वाढलेलं टेम्परेचर आणि इकडून बंगालच्या उपसागरातून वाढलेलं टेम्परेचर, हे दोन हवेचे झोत मध्य भारताकडे येतात. आणि त्याच वेळेस वरून हिमालयाकडून जे थंड वारे येतात, वेस्टर्न डिस्टर्बन्सचे, त्या वाऱ्यांचा संयोग होऊन तर 12 ते 14 एवढा किलोमीटरचे मोठमोठे ढग तयार होतात. आणि त्याच्यामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन झालं की त्याच्यामुळे गारपीट होते किंवा अवकाळी पाऊस पडतो. पण म्हणून आपल्याला ते दिसतात. 2014ला चांगली मोसंबी इतके मोठमोठ्या गारा पडल्या होत्या. या काल परवाच्या पावसात एवढ्या मोठ्याने गारा पडल्या. पण गारपिटीमुळे डाळिंबाचं नुकसान झालं, कांद्याचं नुकसान झालं, द्राक्षाचे मणी गळून पडले, हरभऱ्याचं नुकसान झालं. आणि नशिबाने ज्या भागात केळीचा पट्टा आहे जळगाव जिल्ह्यात, तिकडे काही ती गारपीट आणि अवकाळी झालेलं नाही. पण केळीच्या पट्ट्यामध्ये मे महिन्यात येणारी वादळं जास्त नुकसान करतात. आणि मार्च महिन्यामधली ह्या ज्या गारपीटी सातत्याने होते याचं नुकसान जास्तीत जास्त नाशिक जिल्ह्याला होतं. आज 20 तारीख शुक्रवारचे बाजारभाव समोर आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर बाकी चित्र दिसत आहेत. कांद्याचा भाव आज 1400 पर्यंत जरी वाढलेला असला तरी या गारपिटीचा आणि दिल्लीत पडलेल्या पावसाचाही त्याच्यावर परिणाम आहे. म्हणजे दिल्लीपासून तर जवळजवळ बऱ्यापैकी भारतभर पाऊस पडलेला आहे, त्याचे परिणाम झालेले असे. आणि आपल्या भागात ही मागची जी गारपीट झाली त्याचे डिटेल्स इथे तुम्हाला दिसतात. पॉज करून तुम्ही हे बघू शकतात कोणत्या कोणत्या वर्षी कशी कशी गारपीट झालेली आहे. धन्यवाद. आपला नम्र शैलेंद्र पाटील.